भरीच बघलेला एक बाई त्या बघायला जाते. गेल्यावर त्यानं वरल्या महाडीवर आहे ती म्हातार. मग हिनं खाली बसते. अक्का अक्का कसं आहे सध्या अण्णाचं हे? म्या बक्कळ यावं म्हणले बाई. हे बघ आमच्या लेकर पोराचे बे इतच पुरीचे बे इतच काय सुधारणा. हे बघ माझ्या हातातलं काम सुटना. हे बघ आता सुद्धा उग पुरसूत करून आले आहे. मला बोलावंच वाटलं माझ्या अण्णाला लय म्हणून आले. कसं आहे अण्णाचं? आणि तसं नाही 5-6 रोजाखाली 8 रोजाखाली पोरायनं इकडं पुण्याला दाखल तर कमी होईना गेलं म्हणून हैदराबादला नेलते. त्या हैदराबादला नेल्यापासून काही फरक पडलाय का म्हणून बोला म्हणाले. लगेच तिनं घर म्हण्या पाणी आणते. काही नाही अक्का. हैदराबादला जाण्याच्या आधी माझ्याकडे बघत होता. बाई हैदराबाद आणल्यापासून माझ्याकडे कधी बघण्या गेला. मग हिने म्हणतात तसला पिशी बोलणे बाई. हे बघ बोलणे त्याच्या पोटा पाण्याचा आज कोणा करावं तसलं कोरणे माझ्या मावळ्याला असंच झालं. तिने समजून सांगते तसं करू नको. नाही नाही अक्का मला यानं चकली देते वाटा. मग ती बाई समजूत्या समजून म्हणत्या दूध तर पाजूत म्हणत्या. चल म्हणून दोघी जण वाटीत दूध घेऊन चमचा घेऊन वट फाकून दूध टाकतात. दूध जाईना महाराज वगळे इकडे येतात. कशा पाय वगळे येतात? अरे तुझा जन्म एवढा मूल्यवान मिळालता. तुझं मन वाईट कर्म केलं. मनानं विकल्प निर्माण केला. विषयात अडकलं. लोकांचं वाटोळ करायचं चिंतन केलं. या संसारात विषयामध्ये तुझं मन अडकलं. पांडुरंगाच्या चरणामध्ये तुझं लीन झालं नाही. साधू संतांच्या चरणावर तुझं मस्तक ठेवला नाहीस म्हणून तुला ही पाळी आहे दुधाचा घोट नाही. आता कुठे धावे माला तुमचे चरण देखिलिया. भाग गेलासी न गेला अवघा झालासी आनंदो. प्रेम रस बैसली मिठी आवडे मुखी मुखासी. भाग गेलासी न गेला अवघा झालासी आनंदो. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप. भाग गेलासी न गेला अवघा झालासी आनंदो. विठ्ठला Hala
चरण देखिलिया भाग गेला सिन गेला अवघा झाला सी आनंदो पांडुरंग करू चरण देखिलिया भाग गेला सी न गेला अवघा झाला सी आनंदो संत शिरोमणी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून जी आपलं खरंच असणारा श्रद्धा असणारे पांडुरंगांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी या डोंगर शेळकी तांड्यावर ज्यांनी स्थापना केली जगदंबा माता सेवालालजी यांनाही या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करून प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्याच्या सेवेसाठी उपस्थित असलेले माझे गायन रत्न सुंदर गायन ऐकायला मिळालं महाराज। तसेच माझे टाळकरी बंधू मृदंग वाजवणारा असणारा सुंदर आहे महाराज नंबर 1। मला तर वाटले आमच्या पोरावर प्रेम करून पण ह्या वाजवणाऱ्यावर करावं एवढं सुंदर मृदंग वाजवणारे बिचार बारीक हातपाय आहेत वाजवणं चांगलं आहे असू द्या त्यांनाही अभिवादन। पीटी मास्टरला तुम्हाला बी देणार होतो पण तुम्ही काय सोर देईना गेला काही दुःख मानायची गरज नाही फुकला लाव एवढंच बाका बरं कतही फुक नाका आम्हाला। तसंच आमचे चोपदार अण्णा माईक सिस्टीम सुद्धा नंबर 1 सुंदर आवाज असणारे या ठिकाणी यूट्यूब वाले सुद्धा आपलेच आहेत बालाजी पाटील पवारचेच असणारा मुलगा आहे तुम्हाला सुद्धा धन्यवाद। यायला कमी धन्यवाद देतो पण तू एवढे कामाचा ओढा असताना सुद्धा एवढे लोक तंड्यावर जमला म्हणजे माझं काहीतरी मदभाग्य म्हणावं महाराज। मोठमोठ्या सिटीत सुद्धा लोक जमना गेल्यात महाराज पैसे बक्कळ देतील ऐकायला कोणी तयार नाही महाराज। काही काळानंतर कीर्तनकारांनाच प्रत्येक ऐकणाऱ्याला 500 रुपये द्यावे लागतील म्हणजे एवढा संप्रदाय आपला वरचीवर कसरत चालाय महाराज। फार अवघड झाले महाराज। आमचा काळ बघा ना आता तुमचा काळ बघा आताचा येणारा आमच्या काळातले कीर्तनकार बघा ना आताचे बघा। आता मी काही तुलना करत बसत नाही कुणावर टीका करायची नाही असू द्या। तुम्ही सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ
तुम्हाला भगवंताच्या ठाई असणारे या ठिकाणी अभिवादन करून आजच्या या सेवेसाठी, निरूपणासाठी, चिंतनासाठी निवडलेला अभंग देवमान्य विश्वभूषण विश्वप्रिय तुकाराम महाराजांचा अभंग आहे। आणि या अभंगातून तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये मिळालेला अनुभव प्रतिपादन केलेला आहे। सज्जन हो, लक्ष देऊन ऐका। तो निष्ठावंत भक्त होता। त्यांनी स्वतःच्या देहाची, स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली। बरे विश्वातला प्रत्येक माझा पांडुरंग भक्ताला त्याचा शीन जावा, त्याचा भाग जावा, हा अनुभव या अभंगात सांगितलेला आहे। किती सुंदर सांगतात। अनुभव खूप आहेत। मी जर सांगू लागलो अनुभव, तुम्ही बी माणसात हुशार आहेत, ज्ञानी आहात। अनुभवाचे प्रकार सांगतो तुम्हाला मी। काही अनुभव घ्यायचे असतात, जगाला सांगायचे नसतात। ध्यान देऊन कीर्तन ऐका। काय म्हणतो मी? काही अनुभव घ्यायचे असतात पण जगाला सांगायचे नसतात। काही अनुभव घ्यायचेही नसतात आणि सांगायचे बी नसतात। काही अनुभव घ्यायचे असतात, या जगाच्या प्रत्येक प्राणी मात्रापासून पोहोचायचे असतात। ही संताची जात आहे। मी तर म्हणेन की आज तुम्ही आम्ही नादी लागलाव कशाच्या? कितवा दिवस आहे आज सप्त्यातला? चौथा। 4 दिवस झाले। खरं खरं सांगा इमानदारीनं, कुणाच्या मागे लागलाव तुम्ही? जेवायच्या नादी लागलाव का किती लोक येऊ लागल्यात बघायच्या नादी लागलाव का काही बरं पडेल म्हणून नादी लागलाव का पुढलं घर उठून जाईल आणि ते मला होईल म्हणून नादी लागलाव? इमानदारीनं आता इथं नाम यज्ञामध्ये आहो तुम्ही, हरिनाम आहे, इथे पांडुरंग साक्षात उभा आहे, जगदंबा साक्षात तुम्हाला बघलेली आहे, सेवालालची तुम्हाला कृपा आहे। इमानदारीनं सांगा कशाच्या नादी लागला? उगा येड्यावने बघू नका माझ्याकडे, बरं होईल म्हणून। महाराज सांगतो ऐका, आपण देवाच्या मागे लागलाव, मान्य आहे का नाही? का नाही लागलाव? 4 दिवस झालं लागलाव साहेब। देवाचं नाव घेऊन आलो, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाता भजन आहे, कीर्तन आहे, बरोबर आहे। देवाच्या मागे लागलाव। देव अजून दिसला? देवाला आपण बोलला? आता मी तुम्हाला विचारतो, आपली अपेक्षा, आपल्या मनाची वृत्ती सांगलो मी तुम्हाला, ध्यान देऊन ऐका। देव आपल्याला बोला वाटते का नाही साहेब? खरं सांगा, आता लबाड बोलू नका। बोला वाटते? देवाला बघा वाटते का नाही? आपल्याला पाहू वाटते का नाही? पाहू वाटते। देव आपल्या घरला यावं वाटतो का नाही? तुमचं तुम्ही करा। देव आपल्या घरला यावं का येऊ नये? घरला देव आपल्या यावा। आपण देवाच्या घरला जावं का जाऊ नये? कोण कोण जाणार आहोत? कोण कोण जाणार? महाराज एवढी तफावत आहे, ही तफावत कुणालाच फक्त संताला कळाली। मी तर म्हणेन विचार जो आहे, खूप विचार वेगवेगळे आहेत। मनातला विचार, मनातली कल्पना, मनातला विकल्प, मनातला द्वैत खूप आहे। पण तू माऊली सांगत असताना, ज्ञानेश्वर माऊली असो, तुकाराम महाराज असो, नामदेवजी असो, एकनाथजी असो, त्या संताच्या विचाराची पेरणी झाल्याशिवाय माणसाच्या जीवनात आनंद नाही। आज संताच्या, जर आपल्याला देवाची प्राप्ती करायची असेल तर संताच्या जवळ गेलं पाहिजे। काय ती माऊलीने सांगितले, माझी अवस्था कशी झाली, माझ्या जीवनातला सीन बी गेला, भाग बी झाला, गेला। कशाहून? कसा गेला? कशाने गेला? कोणतं इंजेक्शन घेतले, कोणतं टॉनिक पिले,
सज्जनो, याच्या पुढे तुम्हाला सांगून जातो, आपण दुसरेच लागलं आपल्याला. हे पंचमहाभूताचा देह आहे. आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी. रजगुण, तमगुण, सत्वगुण, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, 5 कर्म इंद्रिय, 5 बरे. संस्था कुणाच्या ताब्यात आहे? आता मी कीर्तन करू लाव, पवार साहेब कीर्तन करू लाव, तुमच्या पाया पडून बोल, तुम्ही कीर्तन करू लाव. बरं मी इथं दिसूला लाव, बरं मी कुठं आहो तुम्हाला पता नाही. मी दिसाय दिसूला लाव, हे स्थूल देह दिसूला आलंय. बरं ते बदमा जे आहे ती कुठं आहे दिसणार गेले. मी तुम्ही दिसूला लाव आता काय पांडुरंगाच्या मूर्त्या दिसूला लावून दिसूला लाव. सांगतो हा हा सांगतो की सांगतो. ऐका बरं ऐका, एवढं दिसून आले आपल्याला. बरं तुम्ही कुठं मला पत्ता नाही. परंतु तुकाराम महाराजांनी सांगितले आता कवा कवा वर्तमान काळ सांगतात. झालं होऊन गेलं. 11व्या इंद्रियाला सांगतात झालं आता. इथंच आपण अडकलो. त्याच्यामध्ये प्रपंच सुरू झाला. नका बोटांशी संसार केला, रात्र वैऱ्याची काढली. कुण्या महाराजाचं कीर्तन भाद्रानं जन्माला येऊन ऐकला नाही, सप्त्याला रुपये पट्टी दिला नाही, उष्ट्या हातानं कावळा हाणला नाही, कुण्या महाराजाला काळा डिकाशन पाजला नाही. राताच्या राता लोकांची तुरीची भारी आणला. एक्या शेजाऱ्याचे भारी नीट ठेवला नाही. बक्कळ कमीला कमून 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 कोठ्याधीश मालक झाला. संग बाबा संग नाही. एवढं कमील्यावर आपले पोरं म्हणतील का बाबा एवढं आयुष्य गेलं, आमच्यासाठी एवढे धुरे सरकावलो नाही. ते काही केलो तुम्ही करून येते केलो, बरी आमच्यासाठी एवढं केलो बाबा. एक 10-5 एकर घेऊन जावा म्हणला कोणी. माझे पोरं म्हणणार धन मिळवून कोटी कोटी, धन मिळवून कोटी कोटी, धन मिळवून कोटी कोटी, धन मिळवून कोटी कोटी. सवे बक्कळ कमी संग नाही. तुम्हाला सांगतो ना का ध्यान ठेवा. मेल्यावर सुद्धा गार भरमदात खणनात एवढे बदमाश लोक आहेत. मेल्यावर आपल्याला काय दिसणार, पण मरणाऱ्याचं तर तुम्ही बघून घ्या. मेल्यावर सुद्धा 50 एकर जमीन आहे तर कुण्या तर भाद्रानं भरमदात समान बांधलाय का. पट्टे वगळीला. मी बऱ्याच जणाला विचारलो एवढं का कडला घातला हो महाराज, तुम्हाला कळना म्हणला. काय झालं, उन्हाळ्यात बाबाचं नरड थंड राहू म्हणून घातला म्हणला. झाडा काय अरे या संसारासाठी आपण एवढं केलं, नका बोटांशी संसार केला, त्याच्यामध्ये सुख मिळालं का.
आपल्याला संत सांगतात अबगा झालासी आनंद मिळवायचा आहे. मग मिळाला का आनंद मला सांगा. मी तुम्हाला क्षमा मागून बोलतो, तुम्हाला राग येऊ द्या. संसारात सुख आहे का? सुखाचा विचार नाही पोटे, सुखाचा विचार नाही पोटे, सुखाचा विचार नाही पोटे, सुखाचा विचार नाही पोटे. दुःख बांधवारी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही संसार हो दुःख बांधव दुःख बांधव म्हणला लाव ऐकूला लाव. मी सांगतो बरोबर आहे का? म्हणला लावी ऐकूला लावी. संतांनी मी सांगितलंय, सोडलंय का कोणी? जाऊ द्या, तुमचा विचार करा. आम्ही एवढे कीर्तन करू लाव, बुखे लिहू लाव, माळी 3-3 गळ्यात, आमच्या एवढा तर संसार तुम्ही नाही म्हणा. आम्ही सुद्धा मन आमचं येड झालंय. मला नकर आज काम होतं महाराज, म्हणजे माझ्या भावाच्या मुलाचं लग्न होतं. सर्व सोयरे धायरी घरी आली, मला येताही ना गेलं. मग विचारलो वागू द्या हो. नाही या महाराज कस का होईना, वाहन करून आलो. कशापैकी माझी कथा घरची सांगलो नाही तुम्हाला. वाहनात बसल्या उशीर मज मन बिघडलं. वाहन घेऊन चालाव किती देत्यात की कसं होतंय की. मी तुमचा तर विचार सोडून द्या. आज इतके वर्ष कीर्तन करून बी काही उपयोग आहे का? मन हे कसं आहे, मामानं अण्णानं म्हणल्यावर साहेबांना म्हणल्यावर वडा बदमाश आहे, विषयात अडकलेला आहे. आणि या विषयात अडकून या संसाराची सुरुवात झाली. महाराज क्षमा. संसारात सुख आहे का? उत्तर द्या. कसं कसा बोल ना गेला नाही. उद्या सकाळी सोडा तयार हाव का? उत्तर द्या. नाही. दोन्ही उत्तर एक नाहीत महाराज. एवढा संसार आहे. ह्याची गंमत सांगतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, संसार झाला नाही, होणार नाही, आजही नाही, आता सुद्धा संसार नाही. आला का ध्यानात? संसार झाला नाही, होणार नाही, आज बी नाही, उद्या बी नाही, या क्षणाला बी नाही. पण त्याच्यात मन अडकलंय. म्हणजे नाही म्हणजे सांगू का तुम्हाला, नाही आता नाही कवाच नाही म्हणजे खरा नाही, खोटा आहे. लटिका व्यवहार लटिका व्यवहार लटिका व्यवहार
निमित्ताने आपल्याला हरी 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 मुकानं म्हणा महाराज, ह्याच्यासाठी जन्म आहे. तुम्हाला सांगून जातो, ध्यान ठेवा. कमी झाले पांडुरंग. घरी जळता जळला देव काही खाऊ, घरी बक्कळ आहे. रोज 10-5 लोक फुगट चहा पिऊन चालत, एवढा आहे घरात. काळी वळलं तर जळणा एवढं घरात आहे. धोत्राला गाठीन बँकेत कुठे एवढं आहे महाराज. 3 वर्ष झाले घरात पडून आहे. उगवरी बघते, बक्कळ घरात आहे. चहा नाही, दूध नाही, कच नाही. पोरं वारकरी सांप्रदायिक महाराज पोराने खूप दाखविले, कमीच होईना. काय काही बक्कळ घरात देव खाऊ दिना. कस काय खाऊ देत? कधी पंगत उठीलास? कधी तीर्थयात्रा केलास? कधी आयुष्यात येऊन एकादश धरलास? बघवरी बघवरी वरी बघते महाराज. असं बरं वाटणं गेलं की आमच्या माय मावल्या बघाय जातात. त्याला जातात का नाही? जाताव का नाही माय? कसं जाताव? बिस्किट पुडा किती रुपयाचा? 10 रुपये. 10 गुड्डे म्हणून 10. पारले म्हणलं की आता जस्त्याच्या आईपत्ती प्रमाणे घेऊन जातात. बाया मोठ्या हुशार राहतात बरं. संसारात बी हुशार, व्यवहारात तुम्ही निवड भोळ्या. माझ्याकडे काय बघून वागू लागला? हा, एवढे हुशार आहेत. आतापर्यंत तुम्हाला विचारून व्यवहार केले बरे. आमदा चकली दिले. आमदा 21 वागिने नवऱ्याला विचारली नाही मत कशाला करा म्हणून. 7,500 पडले र. वय बी नाही, काय बी नाही. गेली की खप खप. मी विनोद सांगला नाही हो. मी तुम्हाला काय लबाड बोलायला वाटायला का? कपवा बी दर योजनेला. होय व कशाला करायच्या? फलाण्याला कर करते माय म्हणायचे. ह्या बरीत कुई नाही चपटते. बँकेत पडले की पैसे. सांगतो हे ना किती हुशार आहे सांगतो. मग ते बिमार पडलाय, वरीच बघलाय. एक बाई त्या बघायला जाते. गेल्यावर त्यानं वरल्या महाडीवर आहे ती म्हातार. मग हिने खाली बसते. अक्का अक्का कसं आहे सध्या अण्णाचं हे? म्या बक्कळ यावं म्हणले बाई. हे बघ आमच्या लेकर पोराचे बे इतच, पुरीचे बे इतच. काय सुधारणा. हे बघ माझ्या हातातलं काम सुटना. हे बघ आता सुद्धा उग पुरसूत करून आले आहे. मला बोलावंच वाटलं माझ्या अण्णाला लय म्हणून आले. कसं आहे अण्णाचं? आणि तसं नाही. 5-6 रोजाखाली 8 रोजाखाली पोरायनं इकडं पुण्याला दाखल तर कमी होईना गेलं म्हणून हैदराबादला नेलते. त्या हैदराबादला नेल्यापासून काही फरक पडलाय का म्हणून बोला म्हणाले. लगेच तिनं घळ म्हण्या पाणी आणते. काही नाही अक्का. हैदराबादला जाण्याच्या आधी माझ्याकडे बघत होता. बाई हैदराबाद आणल्यापासून माझ्याकडे कधी बघण्या गेला. मग हिने म्हणतात तसला पिशी बोलणे बाई. हे बघ बोलणे त्याच्या पोटा पाण्याचा आज जो कोणा करावं तसलं कोरणे माझ्या मावळ्याला असंच झालं. तिने समजून सांगते तसं करू नको. नाही नाही अक्का मला यानं चकली देते वाटा. मग ती बाई समजूत्या. समजून म्हणत्या दूध तर पाजूत म्हणत्या. चल म्हणून 2 जण वाटीत दूध घेऊन चमचा घेऊन
वट फाकून दूध टाकतात, दूध जाईना महाराज वगळे इकडे येतात. कशा पाय वगळे येतात? अरे तुझा जन्म एवढा मूल्यवान मिळालता, तुझं मन वाईट कर्म केलं, मनानं विकल्प निर्माण केला, विषयात अडकलं, लोकांचं वाटोळ करायचं चिंतन केलं, या संसारात विषयामध्ये तुझं मन अडकलं, पांडुरंगाच्या चरणामध्ये तुझं लीन झालं नाही, साधू संतांच्या चरणावर तुझं मस्तक ठेवला नाहीस, म्हणून तुला ही पाळी आहे दुधाचा घोट. नाही तरी गेला काय भजायचे आहे? जन्माचा सीन काढायचा असेल, जीवन मुक्त व्हायचं असेल, आनंदाचा कंद टाकायचा असेल, अंतुरणावर अंग टाकलं तर जो डोळा समाधान लावायचा असेल, एकच ध्यास लागला पाहिजे त्या पांडुरंगाचा, एकच ध्यास लागला पाहिजे संताच्या चरणाचा. माऊली त्यासाठी सांगितले, आता मज कुठंच धावना गेले म्हणले. 3 प्रकार सांगतो. मन चंचल आहे, मन चप्पल आहे, मन भास्कर आहे, मन वडाळ आहे. आता याच्या पुढे सांगू का? याच्या पुढे सांगतो, या मनानं जर चांगलं कार्य केलं, संताच्या जर चरणाकडे जर मन गेलं, तुमच्या देखत घडलेली सांगतो गोष्ट, माझ्या गळ्यामध्ये किती हार पडले? 3. आणि या जर मनानं वाईट कार्य केलं तर 25 चप्पल हार गळ्यात पडतात. ध्यान देऊन ऐका, हे मन कारणीभूत आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले, पांडुरंगा विठोबा राया, आता माझं मन कुठंच धावत कोठे धावे मना, कोठे धावे मना, आता 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 कोठे धावे मना, तुमचे चरण लेखलिया, तुमचे चरण लेखलिया, भाग गेला दिन गेला, भाग गेला दिन गेला, आता कोठे धावे मना, स्वतःचा अनुभव सांगत असताना सांगितले, आता माझं मन धावणं संपला. आता कुठं आहे म्हणले माझं मन?
तुमचे चरण महत्वाच्या 3 गोष्टी सांगतो ध्यान ठेवा. संत चरण, रज. संत संगती आणि संताचं दर्शन. खरंच त्या देवाची प्राप्ती करून घ्यायचं असेल, सुखाचं जीवन जगायचं असेल, या मानव देहामध्ये जर आनंद मिळवायचा असेल तर 3 सेवा केली पाहिजेत. काय काय? संताचे चरण, संताच्या चरणाची सेवा करायची. किती भारी आहे सांगू का तुम्हाला? तुकाराम महाराज सांगितल्यात, चरणीचे राज लागता सहाजा, संत चरण संत चरण जांभळ्या दिवराला बघा नकर रट्टावून झाले वाटाले. करदोडा तुटायचा राहिलाय. जाऊ द्या, येते आळस येते कुणाला बी. संत चरणी रज. काय झालं त्याचा परिणाम? वासनेचे बीज जळून जाईल. ज्याची वासना संपली त्याचा भवरोगाची निवृत्ती अवस्था झाली. भवरोग संपला की प्रपंच संसार संपला. हे सुद्धा आपल्याला कळाला नाही का? मन गोंधळात पडलं. मला सांगून जातो, मी बोलत बोलत तुम्हाला म्हणलो गड्याला संसार जमला नाही, बरं आमच्या माय मावल्यानं मात्र चिकाटीनं संसार केला. तुम्ही निवळ भोळे आहो. तुम्हाला राग येईल बरं माय. तुम्ही हाव म्हणून संसार आहे. हा, तुम्ही जगदंबा अवतार. यायच काढतो की नकर. हा, आता ते कसं सांगतो तुम्हाला. तुम्ही किती भोळ्या पुरुष मंडळ सांगतो. माझ्यासारखा एक महाराज आहे, तुम्ही चांगले माणसं, तुमच्याकडे काम पडलं माझं. मालक काय होतं रे? बैल रिकामी आहेत का नकर पेरायचं होतं. अरे 8 रोजापासून काय बैल बसून आहे, जा पेरून घे. ए काही नाही, दुपार 2 रोज तुझ्याकडे राहते, जा पेरून घे. बरं मालक म्हणते गरीब माणूस किती भोळे आव सांगलो लाव गडी. आणि महिलाचं बी सांगतो नका, ध्यान ठेवा. जा घेऊन म्हणलं की ती बी मोठा हुशार राहतोय. गरीब दिसतोय पण तू मोठा हुशार राहते. मग म्हणते मालक जाऊ का घेऊन? जा. आणि बघा कोणीच माणूस मिळणार गेले, 4 पोते खात आहे. गाडी आहे का? अरे गाडी बी आहे. बैल बी घेऊन जा, गोट्याच्या पुढे गाडी आहे, गाडी बी घेऊन जा. काय दिले त्याने? बैल गाडी दिले. दुसरी बार गाडी दिली. तिथवर गेल्यावर जाते ना आजूक येते. ती पेरायचा माणूस येईना म्हणाला, तुमचा गडी काय करूला आहे? अरे गडी बी घेऊन जा. काय काय दिलं? बैल दिले, गाडी गडी दिली. एवढे पैसे देऊन ठेवलेला गडी बी दिले. किती भोळ्या महाराज. महिला मंडळ बघा कसा चिकाटीचा संसार आहे. तुम्ही नवरा बायको बसा आणि पुढून सकाळी माणूस या बाईवर किती आहे हे कशा पायी आलाय ती गडी. अंगठ्यानं नवऱ्याच्या पिंडीला कच्च म्हणे दाबते आहे. काय ग आलं आलं येऊ दे. मोटरसायकल माग आले हो का कसं वळ केली.
मोटरसायकल मागाले व पंक्चर झाले म्हणा. आणि पंक्चर झालं नाही कसं म्हणावं ग? एक्सिलेटर तुटले म्हणावं. अगं बघतय ग घेर बिघडलाय म्हणा. हे का आता संसारात काय वळकाव पुरुषानं काय वळकाव महिलानं हे जर संसार सुखाचा करायचा झाला तर मी सांगितलं तसं जर तुम्ही गडी करतो म्हणलो तो सांगतो नसता सांगणार. करताव का? मी मारा म्हणणार नाही, सोडून द्या म्हणणार नाही. करताव का? एक काम करा. काय करायचं? सकाळच्या पारी घराच्या बाहेर पडायचं. 10-15 मिनिट नकर गावात चक्कर मारून यायची. आणि घरला गेल्या गेल्या मी जसं करतो तसं तुम्ही बी करा. मी करून दाखवतो आता तुम्हाला. काहीच करायचं नाही. फिरून आलं हे 2 हात दुसकिऱ्या लावायचे, बसायचं. असं खाली मान घालून बसायचं. वरी करायचीच नाही. आपल्या घरची काय म्हणतील? काय झालं? काय म्हणेल? हा काय किती चांगलं वाटलं म्हणा. मग बसल्यावर लगेच इथे काय झालं व? आणि आत्ताच बाहेर गेलतो माय. कुणी काही म्हणलं का तुम्हाला? बोलायचंच नाही. बोलायचं नाही. मानवरी करायची नाही. काय झालं? कुणी काही बोललं का? मला सांगा. बोलायचंच नाही. मग म्हणते काही पोट दुखला नाही का व? बोलायचंच नाही. घाम तरी नाही गेलाय की? हातापायाला मुंग्या फिंग्या येऊ लागल्या का? नाही. ते रोग निघलेल्या तो झटके येऊ लागल्या. आणि आत्ताच बाहेर गेलतो खाली मान घालून बसला. बोलला बी गेला. बोला की काय झालं? बोलायचंच नाही. गळ म्हणा डोळ्याला पाणी आणते तिनं. काय झाले मला सांगला तर कुणाला सांगता? मी तुमच्या पाया पडते मला सांगा. किंवा का तवायचं? काय सांगायचं तुला? उदगीरच्या सावकाराचे 5,000 रुपये द्यायचे आहेत. आज जर उदगीरला आल तर तुझ्या शर्टाला धरून उभा करतो म्हणाला. आता कुठून द्यावं 5,000? लगेच तिने म्हणते ई त्या सावकाराला भ्यायच्या आहे. मी आत्ता राम्याच्या माईपासून 5,000 आणून देते. उगा का घाबरला तुम्ही? राम्याच्या माई जवळ राहणार हिच्या जवळच राहणार. राम्याच्या माय खडकू देण्यावर हिंनाच म्हणत्या. उगा तसं करू नका माय. घाबरल्याने करू नका. माझं काळीज फडफड करू लागलं तर माय या 5,000साठी माझा जीव लक केला. उगा बसा. मी आत्ता राम्याच्या माईपासून आणते. नको चहा करून देऊ का? काही करू का? वारं घालू? काही नको ग. 5,000 आणते. मग ह्याला नका डिकाशन करून दिले आणि सुंठ मिरे घालून देऊन पिजे कोरजे कोणा मुगाच्या डाळी टाकलेली 5,000 गुंडाळून केलेले पदरात घेत्या. आणि इथूनच म्हणते राम्याची माय बोल की अक्का. दोघी बी एकाच कॉलेजात शिकलेल्या. राम्याची माय बोल की अक्का. काय नाही आमच्या त्याला पिंट्याच्या बापाला एक 5,000 दे. ऐ नाहीत माय तुझं लय जड आहे मालक. म्या मागे दिल ते लय त्याने देण्या गेलं तर म्या देते म्हणते. आणि तिच्याकडे जाते आणि आपलेच पैसे नकर बोलून तू माग जा बघ 1-2 जा. म्याच देऊ लागले मागते उगा. दोघी बी शाळा शिकलेल्या. घेऊन येत्या. हे का हे घ्या 5,000 द्या सावकारला उदगीरला. घ्यायचं पुरुषाला सांगू लागला घ्यायचं पैसे. बरे आपल्या घरच्या आहेत का तिच्या घरच्या आहेत कशावर ओळखीता? तुम्हाला टॅक्स सांगतो ओळखायची. पैसे घ्यायचं. पैशाचा वास घ्यायचा. वास घेतलं की मुगाच्या डब्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीत असले की आपल्याच घरचे डब्यातले नेऊन देऊ लागले. हे ना ओळखायचं आणि पुन्हा द्यायचंच नाही. विठाला म्हणून हे संसार ओळखायचा आहे. आपल्याला
जाणायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मन आपलं अडकलं म्हणून संतांनी सांगितले आता मन तुझ्या चरणावर माझं लीन झालेलं आहे महाराज. आपलं लीन झालं नाही महाराज. सांगून जातो या मनापासूनच आपल्याला अनंत कर्म वाईट घडू लागले. म्हणून तुकाराम महाराजांनी एक बार मनाला चरणावर ठेवलं की तिथले संकल्प मिटला, विकल्प मिटला, द्वैत मिटला, अद्वैत मिटला. आता सांगून जातो हे पाप, हे वाईट कर्म, हे भोग कशाने भोगता येतं, का भोगता आपण सांगून जातो. पापाचे प्रकार आहेत. पाप आहे, उपपाप आहे, महापाप आहे. मान्य आहे? काय काय सांगितलं? पाप, उपपाप, महापाप. कायिक पाप आहे, कळलं का? या शरीरानं पाप घडतं. वाचिक पाप आहे, या वाचेनं पाप घडतं. आणि मानसिक पाप आहे, मनानं पाप घडतं. सर्व पाप कमी होतील बरं मनाचं पाप कमी होईना महाराज. ढाळल्यावनी चिटकून बसते महाराज. हे एवढं वाईट मन आहे. म्हणजे का? विषयाचं आहे. या मनापासून पाप, उगाच मनात पाप येते. आणि एक सांगू का, या मनानं पाप कसं घडतं सांगतो, ध्यान देऊन ऐका. म्हणून संतांनी चरणावर का लोटले सांगतो, चरणाकडे का त्याला मार्ग दावला सांगून जातो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये, शब्द ऐकून घ्या काय म्हणलो मी, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्या मनाला आनंद वाटणं हे महापाप आहे. तुम्ही गंमत बघा, एवढं तुम्ही संप्रदायामध्ये 4 रोज झालं कीर्तन ऐकू लाव, किती मन वाईट आहे. इथलं कीर्तन संपलं जर तुम्ही वाटणं निघालो, कुणी जर घर बांधलेलं दिसलं तर उगच मन म्हणते हे ना कसं काय घर बांधलेलं आहे, का बरं बांधणे त्यानं. कुठं हाणला की टोपी कुणाला घातला की कुणाला का घालणार, तू घाल. म्हणजे मनाची वृत्ती सांगू लाव, किती मन वाईट आहे. आता एक सांगू का, ह्या मनानं लोकाच सांगू तर रात्र जाईल हो. एकाच रात्रच्या 12 वाजता पोट उठलं. काय उठलं? पोट उठलं. पोरं चांगली होते, पट्टमण्या कारमध्ये उदगीरला नेले. लगे डॉक्टरनं झोपा, पालत पडा. पडलं. चौकून तपासलं. काही शिळ खाल्लं होतो का? नाही डॉक्टर साहेब. काही जड पदार्थ खालतो का? नाही. कचावर कच जेवलतो का? नाही. मग दुखलाय कसं काय की साहेब, अचानकच पोटात लईच कळ घालू लागले. डॉक्टर म्हणले कधीपासून दुखलाय? शेजाऱ्यानं गाडी घेतल्यापासून म्हणला. उगाच आहे का नाही वाईट. आता अजून सांगू लागलं तर ही किती मन वाईट आहे सांगतो. लोकाच्या दुःखात आनंद मानल्यानंतर किती होते सांगतो. एका जोडप्याची कथा सांगतो तुम्हाला, ध्यान देऊन ऐका. दोघं नवरा बायको होते. त्या जोडप्याची आई वडील चांगले होते महाराज. पोराला नंबर 1 नोकरी लागली, क्लास 2 ची नोकरी लागली महाराज. असं नोकरी 7-8 वर्ष लागली की म्हातारं मेलं. पण तो म्हाताऱ्यानं कष्ट करून मेहनत करून पोराला नाही ते करून चांगलं शिक्षण दिलं म्हणून क्लास 2 झालता महाराज. बाप म्हणून 1.5 वर्ष झाले की बाई सुरू केली सांगायला, शोकावं तुमची माय म्हणणारी मला लई वंगळ बोलू लागली आहे. बोलू दे, माझी माय तुला बोललं तर काय बोलाले. बापानं माझ्या माईनं एवढं कष्ट करून मला एवढं शिकले आहे, ती मला काय घरानं सांगू. नाही माय म्हणली, एकतर तुमच्या माईला ठेवून घ्या, मी जाते. नसता माईला तर काढून द्या, मी राहते. त्यानं म्हणला हे बघ, तू बी सुशिक्षित आहे, मी बी नोकरीला आहे, का मोठा क्लास होणार. मी जर माईला कुठे नेऊन सोडलो तर मला लोक काय नाव ठेवतील, माझ्याकडे समाज कुण्या दृष्टिकोनानं बघल. मी एवढा विद्वान असून, फलाण्याची एवढे पगार असून माय भीक मागून खावलेल्या म्हणतील. अगं तसं करू नये ग, माझी माय आहे. काय बी माय म्हणा म्हणली, मग तुमच्या माई संगत तुम्ही राहा, मी जाते.
काय करू तू सांग. काही करू नका म्हणली. 10-15 एकर जमीन आहे, चांगला कोटा घाला आणि माईला कोट्यात ठेवा म्हणली. मग एका दिवशी पोरानं म्हणलं, माय बोल की पिल्ल्या बोल. काही नाही माय, शेतामध्ये लई डुकरं येऊ लागल्यात, हरणाचे कळप येऊ लागल्यात, एवढं पेरल्याला वाटोळ होऊ लागले. मग तुला एक कोटा घालून दिल तर शेतात राहतीस का? माईनं ओळखीली हे कारभार पुरा कुणाचा आहे? सुनाचा आहे. एकुलते एकू पोटचा गोळा लेकराला कशाला ताप देऊन बेटा राहते माई, इथं राहणं काय शेतात राहणं काय, घाल कोटा. नंबर 1 कोटा घातलं महाराज. माईला नेऊन शेतात ठेवला. सकाळी उठायचा, स्नान करायचा, देवपूजा करायची, माईचा डबा नेऊन द्यायचं आणि आजूक येऊन सर्व्हिसला जायचा. 5 वाजता यायचा, घरी हातपाय तोंड द्यायचा, कबर चहा प्यायचा, तो डब्बा झाला की डब्बा नेऊन द्यायचा. नित्यनेम चालू झाला. मी कशा पाहिजे सांगलो, कथा सांगला नाही. लोकाचं वाईट करावं म्हणलं की आपलं कसं वाईट होते सांगलं ना. ह्या मनानं लोकाचं वाईट केल्यावर आपलं कसं होतंय. असं बरेच दिवस गेले की एका दिवशी बायकोनं म्हणले, मला तुमचं लई वाईट वाटायलंय. कशा पाहिजे? सकाळी उठावं, स्नान करावं, म्हातारीचा डबा नेऊन द्यावं, तिथून ड्युटीला जावं, तिथं किरकिऱ्या तेवढ्या करावं, लोक नाही ते कामाला येणार, तेवढ्याचं सहन करावं, आजूक घरला यावं, हातपाय धुवावं, कब्बर चहा प्यावं, आजूक डब्बा द्यावं. मला एवढं वाईट वाटायला, तुमची काय बेजारी आहे. मग काय करू? काही करू नका. उगा एका दिवशी त्या कोट्याला लावून द्या म्हणजे फुकून द्या. ओळखीला त्यानं माझ्या मनात तेच होतं म्हणला. मनातलं ओळखीलीस लावून द्या म्हणले. बरं म्हणला. लगेच दुसऱ्या रोजी असलेला 5 लिटर खोबऱ्याचं नाही, राखेलचा डब्बा दिली, काड्याची डबी आठवणीनं दिली, डब्बा दिली. जेव्हा माय मध्ये बसली बघ म्हणा 5 लिटर फेका, तेच काडी वडा मागे फिरून सुद्धा बघू नका, तुला कळणार म्हणला. पूर्ण बघावं लागते. बघून या गेला महाराज. असा कोट्याच्या जवळ गेल तवा गावातल्या ज्यानी गाया गव्हात पडल त्या शिवला शेत होतं, ती गाई हाणाय म्हातारी गेलती. ह्यानं गडबडीनं माय बघाय नाही, कुणी बघाय नाही, पटमण्या राख पडला, राख केली की काडी ओढला की ढनन कोटा जळून गेला. जळाल्यावर बी भोबा टाकला. एक मोठी काठी घेऊन बघतीला हाड सुद्धा नजरी पडलं नाही. माय बघतीले सर्व राखेल टाकलेलं बघतीली, काड्याची डबी टाक. कारभार हे सुनच आहे म्हणले. गप बसली. गेला घरला. कस केलं व म्हणली. हाड सुद्धा राहिले ग म्हणला. वार पठ्ठे म्हणले. माझ्या मनात होतं ते तुम्ही केलं. उग बस. संध्याकाळ झाली महाराज. आपल्याकडं ते काय म्हणताव, आठवडा म्हणताव का काय म्हणताव तुमच्याकडं? हा, आठवड्याच म्हणताव. त्या आंब्याच्या मोठ्या आंब्याचं झाड होतं कासऱ्यात मावनाने, ते फाटे खाली होते, त्याच्यावर आठवडा घातलेला होता पहिलेचा. आता कोटा तर जळून गेला म्हणून म्हातारी संध्याकाळी त्या आठवड्यावर झोपली. घरला कशाला जाते बिचारी. झोपली. 1 वाजता उदगीर सारख्या सिटीमध्ये मोठ्या सावकाराची चोरी करून 4 जण चोर त्या आंब्या झाडाखाली आले. असं एवढं सोनं 4 जागी ठेवले. त्याच्यातल्या एकानं म्हणला आधी कोण उचलते म्हणला. म्हातारीनं वरून म्हणली मी उचलते म्हणली. मी उचलते म्हणल्या चोर वा वा करून पळून गेले. झालं पूर्ण सोनं तिथं. कशा पाहिजे सांगू, लोकांचं वाईट करावं म्हणलं की आपलं. तेवढं सोनं घेतली बाई झुंजुरक्या. कुंची होती, कुंचीत गटोडं बांधली महाराज. उचलणं आणि सोनं गोळा केलं. आणलं ते चोर. घरला आली. झालं 6:15 6:30 वाजल. ते दारात उभा टाकली. रामा, अरे रामा म्हणली. झालं दोघं लटलट कापाय. काल तर फुकून दिला. माय कशी आली. तुम्ही नीट फुकाने. अगं फुक लाव ग म्हणला. हाड सुद्धा बघतो तर हाड नव्हतं. आली कशी. काढ रे बेटा काढ. माय रामा म्हणली. काढलं कवाड ठेवली. बेटा म्हणले सर्व बघितले म्हणले.
तू आलास म्हणली, आलो माय म्हणला. राखेल टाकलास, मी बघतीले म्हणले. काड्याची डबी वळलास, बघतीले म्हणले. तू कोटा लावलास, मी बेटा रामेश्वर त्या धुराधुरानं वरी गेले वैकुंठात. गेल्या उशीर तुझा बाप गटला. तुझ्या बापाने म्हणला एवढ्या जल्दी कशाला आलीस ग, पोराचं ध्यान ठेवून आवली. म्या तिनं म्हणली तुम्ही बी एकटेच हा म्हणून मी आले, राहू दे उग बस, म्या काही येईना. हे एवढं सोनं गोळा करून ठेवला वैकुंठामध्ये, एवढं नेऊन पोराला दे म्हणून हो का दिले रे बापू, बघ सोनं. बघतिली झाली. अजून काय सांगाव रामेश्वर, मी असं खाली येऊ लागते की सुनाचे मायबाप बिघडले. आणि सुनाच्या मायबापानं म्हणले आमची पोरगी कशी, आम्ही आनंदात आहो, आम्ही ह्याच्याहून दुप्पट सोनं गोळा केला, आमची कवा येईल पोरगी म्हणून लागते. माय कशी का करणार तिनं म्हणले. आता हिच्या मनात भरलं की हो सर्व झालं की सोनं पिणं ठेवलं की तिनं म्हणले आव छटशिरात 2 रोजात कोटा घाला म्हणली. आणि म्या बी जाऊन हिच्याहून लई आणते म्हणते तुमच्या माईपेक्षा लई. खरं का ग म्हणा, उगा बसा कुणाला म्हणू नका म्हणले. लगेच 4-5 माणसं लगे दुसरं जे कोटा घातलं महाराज. वाळल्याला कडबा घाला म्हणली वरी, जल्दी जल्दी घातले महाराज कोटा. हिने बी जाऊन मध्ये बसली. आणि तुमचं तुम्ही माईला कोण लिटर 5 लिटर घ्या राखेल, माईपासूनच काड्याची डबी घ्या आणि मला फुकून द्या, म्या बी जाते तेच घेऊन येते म्हणे. दिलं पेटून महाराज. गेला धुवानं वरी जायचं, गेली वरी पण तू आजू काल नाही बघा सोनं घेऊन. तुम्ही दृष्टांताचा विनोदात सांगलो, लोकांचं वाईट करून राख झाली का त्याची चित्ती परा ही घरा, ही अवस्था आहे. म्हणून माऊलीने सांगितले की आपल्याला भक्ती मार्गाला गेलं पाहिजे आहे. कोण भक्ती मार्गाला गेलं पाहिजे? मन भक्ती मार्गाला गेलं पाहिजे. मनाने काय केलं पाहिजे आहे? साधू संतांची सेवा केली पाहिजे आहे. मनात ते धाव घेई, मनात ते धाव घेई, मनात ते धाव विचार करा, कुठे जायचं ह्याचा निश्चय करा. आपुल्या मनाचा निश्चय झाला पाहिजे. निश्चय झाला नाही महाराज, त्याचं कारण काय? या मनापाशी 2 बाजू आहेत, संकल्प आणि विकल्प. विकल्पापासून 5 विषयाची उत्पत्ती झाली, शब्द स्पर्श रूप रस गंध. या 5 विषयापासून काय जन्माला आलं? काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकार. आता याच्या पुढले सांगू का तुम्हाला? अंतकरण पंचक सांगू का? नक्कर चटशिरा ऐकतो म्हणलं तो सांगतो. मनाची कल्पना. कुणाची? आपल्या तंड्यावरली कल्पना नाही बरं. त्या बालाजी पवारच्या मागे लागणार, कुठल्या महाराजाला आणलं तो त्या डंगराला. कल्पना कल्पना म्हणलं, आमच्या बाईचं नाव घेतलं. तुमचं घेईना, मरून गेल तर घेईना. कल्पना. कुणाची कल्पना?
ही कल्पना एवढी विचित्र आहे, या कल्पनेजवळ भानामतीचा खेळ आहे. कवा कल्पना चांगली आहे तर कवा कल्पना वाईट आहे. कल्पना फार वाईट आहे. आता सांगलो ना मी, मनाची कल्पना, विषय मनावर आहे. आता कोठे धावे मन, मनाची कल्पना, या कल्पनेला 2 पोरं जन्मले. कुणाला कुणाला कल्पना. कुणाची कल्पना? अंतःकरण पंचक आहे. ध्यान देऊन ऐकू लाव का? कल्पनेला किती पोरं जन्मले? 2. एकाचं नाव आहे काम, दुसऱ्याचं नाव आहे क्रोध. माऊली, काम हा पहिलं पोरग आहे. कुणाचं? कल्पनेची. पोरग मोठं झालं, लग्नाला आलं, पोरगी बघत फिरू लागली. कुठली कथा सांगू वाटलेली? या देहातली कथा सांगू तुम्हाला. देहातली, कुणाच्या संसारातली सांगू लागली मी. पोरग मोठं झालं, बघत 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 योगा योग सुरीक झाली. कुणाची? त्या कामाची आणि आपल्या जीवाची. कुणाची झाली? कामाची. आणि जीव आहे ना तुमचा, माझा जे जीव आहे ना, या जीवाचा जर नवरा कोण असेल तर काम आहे. ध्यान देऊन ऐकू लाव का? आता मला सांगा बर, माय जीवाची सासू कोण आहे? जीवाची सासू कल्पना. सासू नाव कशावरून पडले? सासूरवास म्हणताव का आपण? काय म्हणताव? सासूर वास. कुणाचा वास येते? मी म्हणलो नाही, ते कुणी म्हणले का? ननंद वास म्हणले का माऊली? नाही. बाया वास म्हणले का? नाही. सासरा वास म्हणले का? कशाचा येते वास? सासूचाच घम घम वास येते. आता ह्याच्या पुढलं मी विचारतो, ध्यान देऊन ऐका. आधी सासू का आधी सून? तुमच्याच मनावर, माझं काही नाही. सासू तुमचं तुम्ही जाऊ द्या, तुम्हाला गड्याला कळणार हे नाते. माय मोठी माय वारपट्टी. सून आधी. सून झाल्याशिवाय सासू होता येत नाही. तसं पांडुरंगाचा भक्त झाल्याशिवाय पांडुरंग पाहता येत नाही. तसं कुणाचा वास येतोय? सासूचा. विवाह झाला, विवाह झाला की लग्न होऊन एक 4-5 दिवसाला पोरगी आली माहेरला. माहेरला आल्यावर माईनं विचारली. कुणाच्या माईने विचारली? या जीवाची माय कोण आहे सांगलो मी तुम्हाला. ध्यान ठेवा. मनाची कल्पना सांगितलो, मनाचे कल्पनेचे पोरं सांगितलो, पण तू या जीवाची माय सांगायनी तुम्हाला अजून मी सांगतो ऐका. पोरीच्या माईनं म्हणली, पोरे अगं बाई, सासू कशी आहे ग तुझी? तू राजकोणा नंदन तुझी राहील ती का ग? तुझे सासरी बुवा बोलतात का ग? तुझे मालक कसे राहतात ग? विचारली. पोरगी एक बोलली नाही, 2 बोलली नाही. खाली मान घातली, ती वरी केली नाही. माईला वाटलं नवीन पोरगी नांदून आली आहे, कसं सांगावं माईला, म्हणून सांगाय नसेल म्हणून गप बसली. 4 रोजाला बोलवायला वाट लावून दिली. एक 6 महिन्याला अजून बोलून आणलं. 6 महिन्यानंतर माईने विचारली, बाई कशी आहेत ग? म्हणली. पोरीनं घळलं म्हणा, डोळ्याला पाणी आणली. कोणती पोरगी आहे? जीव ही पोरगी आहे महाराज. गळ म्हणा पाणी आणले. काय झालं बाई म्हणली. माईने म्हणली काय झालं? काय सांगू माय म्हणली, माझं जे प्रारब्धामध्ये आहे ते झालं. तू बी चांगलं व्हावं म्हणून दिलीस,
म्हणजे काहीतरी कर्म वाईट असतील. एवढं का झालं ग? नाही म्हणली सासू नीट नाही. नवरा तर काहीच नाही म्हणली. सकाळी लावला की संध्याकाळी बी घेऊनच येते म्हणली. कुणाला सांगितले हे दुःख? कुणाला सांगितली? माईला सांगितले. माईने म्हणले पोरे अगं जाऊ दे, तुझा बाप बी तसलाच होता. मी फडक्यावर नांदा आलते तर माझ्या बी सासून 4-4 पायला दळायला लावले. घाबरू नको. एखादी दर ह्या जगदंबा माईनं प्रसन्न झाली, सेवा लालाची कृपा झाली, पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला तर बदग्याच्या बदग्या पोरग झालं तर तुझा घोरच मिटला म्हणली माई. लेकीला लेकरं झाले, पोराला लेकरं झाले की माईचा बापाचा घोर मिटला. बरोबर आहे का? ते कसले का राहणार. पण तू काय सांगा महाराज, एवढं माईनं म्हणली की वर्षामध्ये बदग्याच्या बदग पोरग जन्मलं उग जांभळावणी. बाळात पण नंबर 1 केलं महाराज. खेळणा पाळणा देऊन वाट लावलं. 1 महिना 1.25 महिना झालं की आजूक बोलून आणावं लागते. कशाला? त्याच्या घरी नाही का? तुमचीच बघायची आहे का महाराज? बुडवायचा ध्यान आहे होय. लय अवघड आहे महाराज. नाहणी बघायला आली. नाहणी बघा आल्यावर माईनं आजूक विचारली, बाई आता कसं गे पोरग झाल्यापासून? पोरगी म्हणली, माय पहिलं लय चांगलं होतं म्हणे. हे पोरग जन्मल्यापासून तर सासू लय वंगळ बोलल्या. काय म्हणले? काही जगात लेकरं झाल्यात, काही इलाज झाल्यात. जांभळावणी जन्मले तर उगच फकड्यात आणून फिराले. लय वंगळ बोलले. बोलू दे. तुझ्या मालक तसंच करू राहिले. आतापर्यंत तुला सांगितले नाही. कोण म्हणाले? माय म्हणाल्या. कुणाला? मुलीला म्हणजे जीवाला म्हणाल्या. ती कल्पना सासू आहे आणि काम बघ म्हणले. आतापर्यंत सांगितले नाही. बरे आता तुला सांगते तसं कर, बघूत कसं फरक पडला म्हणले. कोण सांगू लागले? हे माय सांगू लागली आहे लेकीला. काही नाही, तुझ्या मालकाला जेवाय कोण वाढते? मी वाढते म्हणले. जेवायला बसून वाढ, पोटभर वाढ. जेवण झालं, हात घेऊन उठलाल्या बरोबर पिल्ल्याच्या टिचराला निबरखट चिमीट. आता लेकराला चिमटीला लेकरू काय करेल? तळ 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 कोण रडेल का? नाही रडणार. पण तसंच बसल्या जेवायला न मालक हात धुवले, उठलाल ते रट्टावून चिमटीली झालं. चिमटीला उशीर लेकरू तळ 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 रडलाले. रडलाल्यावर म्हणले, हे काव काय पिल्ल्या तुमच्याकडे बघून रडलाय व. मग त्याने ये 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 माझ पिल्लो, माझा वाघ वाघ, ये ये रे वासरू वासरू. झालं गाबुळ, गाबुळ झालं रे. बस म्हणलं की बसला, उठ म्हणला की उठला, डबल दिला की उदगीरला सुटला. महाराज विनोद नाही उठाला. दृष्टांत संपला. माय कोण आहे? तर माय कोण आहे? संताची हे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास, सर्व भावे दास झालो.
विश्वास. आता कोटे धावे मन तुमचे चरण चरण पाय. ध्यान ठेवा बरं, लक्षात ठेवा. चरणात किती आहे संताच्या. आता तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनाला आल्यापासून संत संतच म्हणाला, देवाचं काहीच सांगणं गेलं. सांगतो, देवामध्ये संतातलाही मोठा फरक आहे. देव हा एकावरच प्रेम करतो, बरी संत हे जगावर प्रेम करतात, म्हणून संत श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? देवापेक्षा श्रेष्ठ कोण असेल? बालाजी पवार साहेब हा संत आहेत. ते कशावरून? देव एकावरच प्रेम करते. किती भजन करा, एकावरच प्रेम करते. झालंय तसं सांगतो. कुरुक्षेत्रावर भीष्माचार्य, भीम, नकुल, सहदेव, धर्मराजा, अर्जुन आणि श्रीकृष्ण होते. भीष्माचार्य साधारण माणूस नव्हता महाराज. भीष्म प्रतिज्ञा आहे. बोला, ज्ञानी होता महाराज. बरी देवाने गीता कुणाला सांगितली हो? अर्जुनाला. बरोबर आहे का? चूक निघाल बरं. कुणाला सांगितली? अर्जुनाला. धर्मराजाला सांगितली, भीमाला, भीष्माचार्याला नाही, नकुल नाही, सदैव कुणाला सांगितली? तेवढे जण बसल ते वजन अर्जुनाच्या टिचराला चिमटीला देवानं बाजूला नेऊन गीता सांगितली. ज्या श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली, ते गीता 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनं तुमच्या गावापासून ज्ञानेश्वरी आली, त्याला संत म्हणावं. महादेवानं बी तसलाच घोळ करून ठेवला. दोघच बसल ते. कोण कोण? महादेव पार्वती कैलासात. महादेवानं म्हणले, नकर मला भूक लागल्यावर वाटाले ग. कुणाला? महादेवाची पार्वती कोण व्हावं? आपण म्हणता की हो अर्ध्यांगी पार्वती सुमनाच्या मला आरती आहे. बरं, बरोबर आहे का माऊली? बरोबर आहे का? अर्धांगिनी आहे आपली सुद्धा. आपली बायको मान्य आहे का नाही? कोण आहे आपली? अर्धांगिनी आहे. तुम्ही नक्की चकडी खाला. तिने आपली अर्धांगिनी आहे. बरं, तुम्ही अर्ध सांगितलं नाही. कव्वाबी बायकोला अर्ध सांगा. तिने अर्धांगिनी आहे. तुम्ही फुल्ल सांगितल्याने तिने फुल्लांगिनी होऊन बसली. तुम्ही अर्धांगिनी झाला. दबाड बोलायचंच नाही महाराज. आता ह्याच्या पुढलं सांगतो मी. सांगू लाव काय संत आणि देवात काय फरक आहे सांगू लाव. देव एकावर प्रेम करतो, संत हे जगावर प्रेम करतात. हे सिद्धांत हसणं बाजूला सोडा. पार्वती जेवायला वाढायला सुरू केली. वजन पार्वतीने म्हणले, होय व काय म्हणले, तुम्हाला सुद्धा तिथे धोका झालाय. तुमची अर्धांगिनी, तुमची धर्मपत्नी जेवाय वाढताना जर तुमच्या बायकोनं होय व जर म्हणली, 2-3 हजाराची बुडवणूक आली. काय तर आणावं लागतंय तवाच होय व म्हणते. नसता म्हणणार. काही आणायचं नसलं तर दळून तर आणावं लागते. हे सिद्धांत आहे. विठाला मग देवानं विचारले, बोल काय? काय नाही म्हणली. मी नांदा आल्यापासून तुम्ही म्हणत होता ते ज्ञान म्हणत होता. ते ज्ञान कधी देतात? तुला आत्ता सांगतो म्हणले. म्हणजे अर्धांगिनी सांगायला सुरुवात केली सिंधू तीरावर. पार्वती मातेला डोळा लागला. महाविष्णूनं ग्रहण केलं महाराज ते ज्ञान. ते ज्ञान तुमच्या पस्तूर आलं महाराज. त्याला म्हणावं
संत म्हणावं संत म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटले हो आदिनाथ उमा बीज प्रगटले पटला का तुम्हाला? आजूबाजूच्या पुढलं सांगतो पण तू क्षमा मागून बोलतो. तुम्ही सर्वांना जर बोला म्हणलं तर बोलतो. संतात आणि देवातला फरक. अमुचा विश्वास चरणावरच का? संताचे पायी हा माझा विश्वास आणि आता कोटे धावे मन तुमचे चरण पायात चरणात फरक नाही. ध्यान ठेवा बरं, ध्यान ठेवा. मी विचारू का नको? जाऊ द्या, तुम्हाला संतात आणि देवातला फरक सांगतो. इथं या अखंड हरिनाम सप्ताह सेवालाल जगदंबा डोंगर शेळकी तांड्यावर तुम्ही आहात. साक्षात इथं प्रत्यक्ष पांडुरंग उभा आहे. लबाड म्हणला का इमानदारी सांगा. मी देवातला आणि संतातला फरक सांगू लागलो. इथे जमणाऱ्यापैकी महिला मंडळ पुरुष मंडळ मी कीर्तनकार माझे टाळकरी चोपदार मृदंगाचार्य पीटी मास्तर माझी हिनेकरी दादा कट्ट्यावर बसलेले वट्ट्यावर बसलेले घरी पालत झोपलेले कधी सप्त्याला न येणारे कर्णाला त्याला नाव ठेवणारे क्षमा मागून बोलला. इथं जमणाऱ्यापैकी किती जण सज्जनाव हातावरी करा. सज्जन 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 असल्यावर करा. मी काही नाही मला. हा बोला. हा काय म्हणलो मी? सज्जन. निकाल लागला. मी सुद्धा हातवरी केलो नाही महाराज असून. केला का? नाही. म्हणजे मी सुद्धा सज्जन नाही. तुमच्या म्हणणं कोण आहो? दुर्जन आहो. विनोदाचा भाग सोडून द्या. इथं सज्जन कोणी नाही. दुसरा प्रश्न टाकतो. इथं जमणाऱ्यापैकी दुर्जन किती जण? हातवरी करा. दुर्जन या हरिनाम यज्ञामध्ये इथं जमणाऱ्यापैकी धड सज्जन बी नाही तर धड देव कुणासाठी बोला. उत्तर द्यासाठी सांगू तुम्हाला. पांडुरंग कुणासाठी आहे बोला. आपण सज्जन नाही. एक तर देव हनुमंतरायासाठी आहे, एक तर देव त्या रावणासाठी आहे. मग तुम्ही रावण बी नाही हनुमंत नाही. मग आपल्यासाठी कोण आहे? म्हणून कृपाळू सजन तुम्ही कृपाळू सजन तुम्ही
संत हे दुर्जनाला सज्जन बनवण्याची ताकद देवात नाही पण संतात आहे. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. मग आपला जर या जन्माला आलेला शीन आणि जर भाग घालायचा असेल, आनंद जर मिळवायचा असेल, प्रेम रस बैसेली प्रेमानं भावानं त्याची सेवा करावी असं चिंतन करून मला या कीर्तन रूपी सेवेसाठी तुम्ही मला संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्व संयोजकाचं आयोजकाला अभिवादन करून या सप्त्यामध्ये अन्नदाते सेवाधारी काही दान धर्म करणारी शूर दानशूर आहेत त्यांना सुद्धा अभिवादन करून झालेली आज 4थ्या दिवसाची सेवा जगदंबा माता, सेवालाल महाराजजी, पांडुरंगाच्या, तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी समर्पित करून येतेच कीर्तनाला विश्रांती. बोला कुमाये विठोबार 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 ज्ञानेश्वर माऊली